ऐका आता सर्वांनी लक्ष द्या. वेळ कमी आहे परंतु आपल्याला जबरदस्त कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे. महिला मंडळ एक प्रश्न तुम्हाला. पुरुष मंडळ कोणत्या कामासाठी वारंवार या ठिकाणी बाहेर गावी जातात, बरोबर आहे का नाही? परंतु महिला मंडळ आपल्या स्वयंपाक करायचा, भांडी घासायची, झाडून काढायचं, जनावरांची शेणघाण काढायची, बरोबर का नाही? बारक्या लेकरांची धुवायची, आपल्याला वारंवार या ठिकाणी काम असते. ते पुरुष मंडळीला वेगवेगळ्या गोष्टीचं टेन्शन, तुम्हाला वेगवेगळ्या कामाचं या ठिकाणी टेन्शन, परंतु हे सगळं या ठिकाणी सोडून द्यायचं. हे सगळं सोडून द्यायचं आणि या भोगाशी असावे साधन आपण या भारत देवावरी दत्तात्रयांवरती सर्व भार टाकायचा आणि या भक्ती रसामध्ये एवढं दाखवायचं की कुठलं टेन्शन अजिबात घ्यायचं. आणि तुम्ही एवढं सांगते तुम्हाला की तुम्ही एवढं हसणार आहे, भरपूर हसणार आहे. तुम्हाला एकनाथ महाराजांची बाहुडं बघायला मिळणार आहे, सोंग बघायला मिळणार आहे, प्रबोधन सुद्धा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सर्वांनी या ठिकाणी एकदम फ्रेश बसायचं. आजी कशी नांबाळ्या द्यायला लागली, मी म्हणते एकदम फ्रेश बसायचं, एकदम फ्रेश बसायचं. तो कधी नांबाळ्या द्यायला लागले. आम्ही जेवणाला तिकीट आहे का? सगळ्यांना जेवण महाप्रसाद तो मिळणार आहे. परंतु हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी बघायचा आपल्याला. बरोबर साडी कुठली आहे? येलो कलर आहे. दुसरीकडे साडी भोळी
त्यानंतर सुंदर असं हरिभक्तपणे विठ्ठल महाराज गोडशे यांचं सुंदर असं या ठिकाणी गायन होईल आणि त्यानंतर